हरे कृष्णा फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत अंडर आर्म्स वॅक्स. त्यासाठी लागणार आहे वॅक्स आणि हे वॅक्स हीटर आहे आजबाचं. त्याच्यावर टेम्परेचर असतात, तर आपण हाय टेम्परेचरवर घेतलेला आहे. वॅक्स एवढंच थिक आपल्याला ठेवायचं आहे, जास्त मेल्ट नाही करायचं आहे. अंडर आर्मसाठी इतकंच थिक आपल्याला वॅक्स वापरायचं आहे, जास्त मेल्ट नाही करायचं आहे. तर आपण ही एक वॅक्स स्ट्रिप आहे, पावडर आहे अंडर आर्मसाठी लागणार. अंडर आर्मची ग्रोथ ही वरच्या साईडला आहे आणि अर्धी हाफमध्ये खालच्या साईडला आहे. तर आपण याला 2 पार्टमध्ये करणार आहोत. तर आपण वरचा पार्ट करून घेतोय. त्याला चांगली पट्टीला प्रेस करून हाताने ट्रेस करून मग ओढायचे आहे. ज्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय ना, अशा पद्धतीने तुम्हाला अंडर आर्म्स करायचे आहे. आता हाफमधले आपण जी खाली ग्रोथ आहे तिला खालच्या साईडला लावून अपोजिट साईडला ओढायचं आहे. हेअरच्या डायरेक्शनला प्रोडक्ट लावायचे आणि अपोजिट साईडला ओढायचे आहे. ज्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओमध्ये बघतायत ना, त्या पद्धतीने स्किन खालच्या साईडला असेल तर क्लायंटला ट्रेस करायला लावायचे आहे. आता ह्या इकडच्या साईडची ग्रोथ पूर्ण एक साईडलाच आहे, तर आपण हे 1 टाईममध्येच करून घेऊ. ज्या पद्धतीने तुम्ही बघताय वॅक्स कशा पद्धतीने लावायचं आहे, अशा पद्धतीने तुम्ही वॅक्स लावून घ्यायचं आहे. अंडर आर्मचं वरच्या साईडला ग्रोथ होती त्याची, तर आपण पूर्ण खालून वरती लावलं आहे आणि आता प्रेस करून पट्टीला चांगला स्किन स्ट्रेच करून मग ओढणार आहोत आणि मग थोडा हाताने त्याला